प्रेक्षक आणि पालक यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की कबड्डी किंवा मातीचे खेळ याला आंतरराष्ट्रीय दर्जा किंवा देश पातळीवर खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे ह्या कबड्डीचा एक चांगल्या पद्धतीने विकास होणं गरजेचं आहे। आज आपल्या समोर मनोज ठाकूर आहेत का, ते पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिन सेक्रेटरी आहेत ना, सचिव, आणि त्यांची सगळी टीम। मी आमदार झाल्यापासून ते मला सातत्याने ह्या कबड्डीच्या निमित्ताने मॅचच्या वेळेला बोलवत असतात आणि मी जातो आणि आवर्जून बघतोय, उपस्थिती लावतोय। त्यांच्या मध्ये जे कलागुण आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता, ज्यांच्यामध्ये जिद्द आहे, काही कबड्डी या आपल्याला पुढे न्यायची आहे आणि अभिमान त्यांच्या बाबतीमध्ये नक्कीच पाळावा लागेल की सातत्याने महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्याचं नाव या कबड्डी तालुक्याच्या माध्यमातून कुठे ना कुठे ज्युनियर असेल, सिनियर असेल, ह्या टीम आपल्या तिकडे पार्टिसिपेट करून नाव काढत असतात। आणि मला एकच या निमित्ताने सांगायचं आहे की आपल्या खेळाडूंनी व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितणं फार गरजेचं आहे। आज महाराष्ट्र शासन असेल, या महाराष्ट्र शासनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे खेळाडू घडतात त्यांच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत नोकऱ्यांमध्ये, आणि शिरसाट साहेब त्याचाच एक मोठा परिपाक आहे। त्यांना डायरेक्ट क्लास 1 ची नोकरी मिळाली, ही त्यांच्यासाठी खूप अभिमानाची आपल्या सर्वांसाठी आहेत। सगळ्यांनी जोरदार त्यांच्या टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करावं असं मला वाटते। तर एवढा मोठा खेळाडू, एवढा मोठे ऑफिसर खेळाच्या माध्यमातून आपल्या समोर आपल्या व्यासपीठावर उपस्थित, हे आपल्या सर्वांसाठी एक आयडियालिटी आहे। एक आपल्याला त्यांचं कुठेतरी आदर्शवत व्यक्तिमत्व आपल्यामध्ये बसलेले की आपण सुद्धा त्या स्टेजला पोहोचलो पाहिजे किंवा आपल्या पाल्यांना पोहोचवलं पाहिजे असं प्रत्येक पालकांनी जर ठरवलं तर निश्चितपणाने ह्या कबड्डीच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडतील। आणि या पालघर जिल्ह्यामध्ये असाच एखादा ॲडिशनल एसपी लेवलचा अधिकारी या पालघर जिल्ह्यातनं कबड्डीच्या माध्यमातून खेळून इथे बसलेला बघायला निश्चितपणे आवडेल। पुन्हा एकदा ह्या आयोजकांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय आणि ही कबड्डी अशाच पद्धतीने आपण चांगली जिवंत ठेवलेली आहे, ही अजून चांगल्या पद्धतीने कशी वाढेल याचं निश्चितप्रमाणे सांघिकरित्या जो कधी माझ्या बाबतीमध्ये माझ्या इशारा जो सहकार्य लागेल निश्चितपणे आपल्याला मी करेन, एवढंच ठामपणे सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, नक्कीच आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यासाठी प्रेरणादायी असतात। हारेगा वो सेमीफाइनल खेलेगा।
आणि आला. कोच ने जो टाइम आउट लिया था उसी में कुछ गड़बड़ी हो गई. ऐसा कोई मंत्र दिया कान में, वो जादू कर बैठा. 7-3. विजेता जीवन जो थरोली ने मैच जीता है 5-5 के रेट में 3 पॉइंट के लीड के ऊपर. जोरदार टाळ्या. 3 गुणांनी विजेता कोण? जीवन ज्योत हलोली. गावदेवी लोरे टीम आपल्याला एक संधी आहे सेमीफायनल मॅच, यानंतर नॉकआउट मॅच. अच्युत साथी सर. हॅलो, चला यानंतर पहिला एलिमिनेटरचा सामना होतोय SP कुणबी किंग पुणे वर्सेस साई स्पोर्ट्स सागावे. दोन्ही संघांनी प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचं आहे. PS कुणबी किंग पुणे, साई स्पोर्ट्स सागावे. कॅश प्राइज घेण्यासाठी या गावदेवी लोरे टीम आपलं बक्षीस घेण्यासाठी या गावदेवी लोरे. कुणाल पाटील 500 रुपीज. कुणाल पाटील. यस कुणाल आणि राहुल. गावदेवी लोरे. कुणाल राहुल आपलं रोख रक्कम घ्यायला या.